आणि आता बातमी नाशिकमधून, कारण नाशिकमध्ये पुन्हा भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अजून एका नवा भोंदू समोर आलाय। दैवी उपायांच्या नावाखाली लोकांची फसवणूक, स्मशानात अघोरी पूजा, प्राण्यांचे बळी, एकाची जमीन नावावर करून घेतल्याचा आरोप या मार्केटमध्ये नव्यानं समोर आलेल्या भोंदू बाबावर केले जात आहेत। नाशिकमध्ये कमलेश महाराज अधिकारी नावाच्या भोंदू बाबाचा पर्दाफाश झालाय। बघा। अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे। खरातचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर पोलिसांसोबत सगळ्यांचंच डोकं गरगरलं। त्याच नाशिकमध्ये एक नवा भोंदू आणि त्याचे नवे कारनामे समोर आले आहेत। लोकांच्या अडचणींवर दैवी तोडगे देण्याच्या नावाखाली कमलेश महाराज अधिकारी नावाचा हा भोंदू अंधश्रद्धा आणि भीतीचा आधार घेऊन लोकांचं मानसिक आणि आर्थिक शोषण करायचा। या भोंदू बाबाच्या कारनाम्याची एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे। 2021 मध्ये आई वडिलांच्या निधनानंतर सोलापुरातले 2 भाऊ मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि भीतीत होते। याचाच गैरफायदा घेत भोंदू बाबानं मागच्या जन्मातील पाप, जमिनीत दैवी दोष आणि मृत्यूयोग असल्याचं सांगून या दोघांना घाबरवलं। अघोरी पूजेच्या नावाखाली उज्जैन इथं स्मशानात जळत्या चितेवर 4 दिवस पूजा करण्यात आली। या विधीच्या वेळी प्राण्यांचे बळी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। त्यानंतर नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर इथंही अघोरी विधी, बळजबरी आणि मानसिक गुलामी सुरूच ठेवली। दैवी उपायांच्या नावाखाली 1.5 लाख रुपयांची रक्कमही उकळली आणि प्रसाद म्हणून दारू पाजून मठ बांधण्याच्या बहाण्यानं पीडितांकडून 2 एकर जमीनही नावावर करून घेतली। पूजा विधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले। तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या। अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले। तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये, अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली। या प्रकरणात भोंदू बाबासोबत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय। दोघांनी मिळून पीडितांवर मानसिक आणि आर्थिक नियंत्रण ठेवून शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पर्दाफाश झालाय। पीडितांनी अन्निसच्या मदतीनं पोलिसांपर्यंत पोहोचून तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि विविध कलमांखाली या भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू बाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। पोलीस तपासात भोंदूगिरीला बळी पडल्याची अजून काही प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे। तसं आवाहन अन्निसनं केलंय। अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या भीतीचा बाजार मांडणाऱ्या या भोंदू बाबाचा हा नवा चेहरा। प्रशासन कारवाई करत असलं तरी नागरिकांनीही सजग राहणं गरजेचं आहे, कारण अंधश्रद्धा आणि भीती याचाच फायदा घेऊन हे भोंदू गैरफायदा घेऊन आपली तुंबडी भरतायत आणि तुम्हाला मात्र भिकेला लावतात। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।